खूप दिवसापासून मला ट्रिपल लेअरची कढई घ्यायची होती. कारण असं म्हणतायत की ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने कॅन्सरसारखा धोका होतो. तर मी इथे डीमार्टमधून स्टीलची कढई घेऊन आलेली आहे विथ लीड. आणि मला ही कढई जवळजवळ 800 ते 850 रुपयेपर्यंत मला म्हणजे हे झालेलं आहे, भेटली आहे. तर महाग आहे की स्वस्त काय माहीत नाही, पण ठीक आहे, स्टीलची आहे आणि क्वालिटीसुद्धा छान आहे. तर कढईमधलं जे स्टिकर असतं ना, ते आपल्याला काढायचं असेल तर गॅसवर कढई थोडीशी गरम करायची, ते स्टिकर थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर ते स्टिकर काढून घ्यायचं. आणि आज मला नवीन कढईचं उद्घाटन करायचं आहे, कारण आज आहे बुद्धपौर्णिमा. आणि बुद्धपौर्णिमा आहे म्हटल्यानंतर खूप मोठा सण आहे. तर बुद्धांचा जन्म झालेला आहे, तर थोडंसं गोडाचं झालं पाहिजे, म्हणून मग मला आज गुळाचा शिरा बनवायचा आहे. तर गुळाचा शिरा बनवण्यासाठी कढईमध्ये तूप घालायचं आहे. तुपामध्ये आपल्याला छान रवा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे. एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर 1 ग्लास पाणी भरपूर आहे. त्यानंतर आपल्याला ते त्या पाण्यामध्ये गूळ, अख्खा गूळ किंवा गुळाची पावडर घातली तरी चालेल. तर मी इथं गुळाची पावडर घातलेली आहे. कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. त्यानंतर रवा इथे खमंग आणि खरपूस असा भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला हे गुळाचं पाणी घालायचं. गुळाचं पाणी घातल्यानंतर 1 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा इलायची पावडर आणि फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेपेक्षा कधीही गुळाचा शिरा खूप छान लागतो आणि पौष्टिकसुद्धा असतो. तर माझ्या घरामध्ये तर सगळ्यांनाच आवडतो. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. आणि ह्या कढईचं वैशिष्ट्य म्हणजे ही कढई बुडाला अजिबात लागत नाही, चिपकत नाही, कुठलाही पदार्थ खाली चिपकत नाही आहे. खूप छान आहे आणि शिरासुद्धा छान झालेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की बनवा. आणि तुम्हा सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.